शाळेच्या जुन्या भिंतींमध्ये एक परीक्षा चालली होती. पण ती परीक्षा विद्यार्थ्यांची नव्हे, तर एका शिक्षकाच्या आत्म्याची होती. पदव्या नव्हत्या, पण मूल्य होती. आणि त्या दिवशी शिक्षणाचा खरा अर्थ एका निरीक्षकाला उमगला. शब्दांच्या पलीकडची परीक्षा. गावाचं नाव होतं शिवणगाव. डोंगराच्या कुशीत वसलेलं, हिरवळीत न्हालेलं, पण शिक्षणाच्या बाबतीत मागास. गावात एकच शाळा होती, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा. आणि त्या शाळेचा आत्मा म्हणजे रामदास सर. रामदास सर उच्च शिक्षित नव्हते, BA झालं होतं, पण त्यांचं शिकवणं हे पदव्या पलीकडचं होतं. रोज सकाळी सायकलवरून शाळेत यायचे, हातात एक जुनं खांद्यावरचं बॅग आणि चेहऱ्यावर कायमचं हास्य. त्यांच्या वर्गात फळा नव्हता, पण विचार होते. पुस्तकं जरी जुनी होती, पण शिकवणं नवं होतं. ते विद्यार्थ्यांना शिकवण्यात एवढे दंग व्हायचे की त्यांना वेळेचाही भान नसायचा. आणि विद्यार्थीही असेच होते. जेवढं सरांकडून मिळतंय ते आत्मसात करायचं, असंच शिकवत रामदास सरांना शिवणगावात बरीच वर्ष झाली होती. आणि एक दिवस शिक्षण विभागाकडून एक निरीक्षक शाळेत आला. त्याचं नाव होतं देशमुख साहेब. त्याने शाळेची इमारत पाहिली, वर्गखोल्या पाहिल्या आणि मग शिक्षकांची पात्रता तपासायला सुरुवात केली. देशमुख साहेबांनी रामदास सरांना विचारलं, तुमचं शिक्षण काय आहे? सर नम्रपणे म्हणाले, BA झालंय साहेब. हे ऐकून देशमुख साहेबांनी नाक मुरडली. BA म्हणजे प्राथमिक शिक्षणासाठी पुरेसं नाही, तुमचं मूल्यांकन करावं लागेल. रामदास सर काहीच बोलले नाहीत. त्यांनी फक्त एक विनंती केली, साहेब फक्त 1 तास माझ्या वर्गात बसा ना. साहेबांनीही सरांच्या विनंतीला मान देऊन वर्गात थांबण्यास होकार दिला. देशमुख साहेब वर्गात गेले. वर्गात शांतता होती. रामदास सरांनी विद्यार्थ्यांना एक गोष्ट सांगायला सुरुवात केली. एक झाड आणि त्याच्या सावलीची. गोष्ट साधी होती, पण मुलांनो, झाडं कशासाठी लावावी? त्यातला एक विद्यार्थी उठला आणि म्हणाला, सर झाडं लावल्याने आपली पृथ्वी सुंदर, हिरवीगार आणि थंड राहते. झाडांपासून आपल्याला ऑक्सिजन मिळतो. दुसऱ्या विद्यार्थ्याने सांगितलं, सर झाडं लावून आपण एकमेकांना सहकार्य करायचं शिकतो. एकाने खड्डा करायचा, दुसऱ्याने झाड रोपायचं आणि तिसऱ्याने पाणी टाकायचं आणि चौथ्याने त्यावर कुंपण करायचं. तिसरा विद्यार्थी म्हणाला, सर अशा सहकार्य आणि निसर्गप्रेमाने आपली वसुंधरा खूप सुंदर बनते आणि प्रत्येकाला आपली जबाबदारीही समजते. हीच खरी शिकवण आपल्याला खरा माणूस बनवते. रामदास सर आणि देशमुख साहेबांनी सर्व विद्यार्थ्यांचे टाळ्या वाजून कौतुक केले. मग त्यांनी विद्यार्थ्यांना विचारलं, तुम्ही मोठे होऊन काय करणार? त्यात संदीप म्हणाला, मी डॉक्टर होणार, पण शहरात नाही, माझ्या गावातच. राधा म्हणाली, मी शिक्षक होणार, पण तुमच्यासारखी, विद्यार्थ्यांच्या मनात उतरून. देशमुख साहेब गप्प झाले. त्यांनी वर्ग सोडताना रामदास सरांना विचारलं, तुम्ही हे सगळं कुठे शिकलात? सर स्मित हास्य करत म्हणाले, शाळेत नाही साहेब, माझ्या आयुष्यात. त्याच दिवशी संध्याकाळी देशमुख साहेब गावात फिरायला गेले. त्यांनी पाहिलं, एक मुलगा एका वृद्ध आजोबांना रस्ता ओलांडून नेत होता. दुसरीकडे काही विद्यार्थी झाडाखाली बसून अभ्यास करत होते आणि एका घरात एक मुलगी
आपल्या आईला इंग्रजीत शिकवत होती. देशमुख साहेबांनी विचारलं, हे सगळं कुठून शिकले? गावकरी म्हणाले, रामदास सरांकडून. त्याच रात्री देशमुख साहेबांनी आपल्या अहवालात लिहिलं, रामदास सर यांचं शिक्षण प्रमाणपत्रात अपुरं असलं तरी त्यांच्या विद्यार्थ्यांच्या वागणुकीत, विचारात आणि कृतीत ते पूर्णपणे उमटलं आहे. अशा शिक्षकांना पदव्या नव्हे तर सन्मान द्यायला हवा. तर मित्रहो, ही होती एका आदर्श शिक्षकाची खऱ्या आयुष्याची परीक्षा. ही कथा एका शिक्षकात जरी शिक्षण कमी असलं तरी खऱ्या आयुष्यात याच विचारांची, अशाच संस्काराची गरज असते. तुम्हाला काय वाटते मला कमेंट करून नक्की सांगा आणि कथेला लाईक शेअर करा. भेटूया पुन्हा एका नव्या कथेत. धन्यवाद.